वाल्मिक सध्या खंडणीच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल आहे. जी मागणी होते ती म्हणजे हत्या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती गुन्हा जो आहे तो दाखल करावा. आजच्या कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष असणार. हो का, बीड जिल्ह्याचं ना ते महाराष्ट्राचं लक्ष आज कोर्टाच्या निर्णयाकडे असेल, पण माझं स्पष्ट मत आहे की त्यांना जामीन होणारच नाही. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाने देशमुख कुटुंबांना आश्वासित केलेलं सभागृहातून एवढंच नाही तर त्यांना भेटून पण सांगितलेलं की शेवटचा एकही आरोपी सोडणार नाही. आणि जी जशी तुमची मागणी असेल त्यांनी मला जे सांगितलेलं आहे की ती SIT नियुक्ती करायला ह्यांनी काही देशमुख कुटुंबांना नावं दिलेत, मग त्या नावातला एकही माणूस SIT मध्ये येत नाही. म्हणजे जबाब दिलेला असताना सुद्धा वाल्मिक कराडवरती गुन्हा दाखल होत नाही. मग तेच तर माझं दुर्दैव म्हणतोय मी या कायद्याचं, की जर समजा यांचं जॉबामध्ये नाव घेतलंय डायरेक्टली कुटुंबानं, त्यांच्या पत्नीनं आणि त्यांच्या भावानं, तर त्याचं नाव त्याच्यात ऍड का होत नाही? अनिल गुजर नावाचे अधिकारी जे आहेत का ठेवलंय? हु इज दिस? त्यालाच का ठेवतायत? त्या मला काल जी या कुटुंबाशी भेटायला मी गेलो असताना मी जिम्मेदारीने सांगतोय की कुटुंबाने मला सांगितलं की अनिल गुजर नावाचे अधिकारी आम्हाला असं बोलतायत की ठीक आहे मी सांगतोय तुम्ही कोणा, ते जर बोलले की नाही मी SP साहेबांना बोलू, म्हणजे ते SIDचे SP कोण असतात तेव्हा SP कडे जाणार, तर DG कडे जा, मीच तपास करणार आहे, माझे धाप देऊन बोलतात. जी सांगितलेली वर्डिंग आहे त्याच्यात वर्डिंग चेंज करतात रिपोर्टमध्ये. माझं कुटुंबांनी तुम्हाला सांगितलं? मला सांगितलं स्वतः. आणि ह्याच अधिकारी का बदलत नाही? सगळे बदलले, एकच का ठेवलाय? कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी.